नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि रोजच्या 3 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची एक रांगोळी आपण उद्यासाठी खास काढलेली आहे. तर अजिबात स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण रांगोळीमध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन व्हाईट कलरच्याच रांगोळीने 4 फुलाच्या पाकळ्या बनवून घेतल्यात. आणि फुलावरतीच एक मोठा तुरा काढून त्याच्या खालीच एक छोटासा तुरा काढून घेणार आहोत. तर दोन्ही तुऱ्यांच्या मध्ये आपण एक पान काढून त्यामध्ये सुद्धा ग्रीन कलर भरून घेतला. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण तुऱ्याच्याच बाजूला छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. अगदीच ही मालिका आपल्याला पूर्ण तुऱ्यावर काढून घ्यायची आहे. तर ही मालिका आपण पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत. तर छोटी छोटी अशी व्हाईट कलरची डॉट देऊन आणि बरोबर तुऱ्याच्या मध्ये एक ब्लू कलरचा डॉट दिलेला आहे. तर सर्व डॉट आपल्याला बाहेरच्या बाजूने ओढून घ्यायची आणि तुऱ्यावरती छोट्या छोट्या अशा 2 कळ्या सुद्धा आपण काढून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अगदी सोपी सुंदर आपली अशी डेली यूज रांगोळी आहे. एक नवीन डिझाईनची आणि एक नवीन आयडिया. तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा आणि कशी वाटली जरूर सांगा. तर बघू शकता आपला फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण बरोबर मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन समान अंतरावर 4 डॉट देऊन घेणार आहोत आणि ते एक पाकळीच्या साहाय्याने जॉईंट करून घेतलेत. तर एक फुलाचा आकार तयार होतो. आणि बरोबर फुलाच्या मध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. तर पाकळ्यांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला. अगदीच तुम्ही व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी काढली तरी सुंदर असा लूक तयार होतो. तर फुलाच्या 4ही टोकांना आपण एक एक अशी रेषा मारून त्यावरती छोट्या छोट्या अशा कळ्या काढून घेणार आहोत. तर ही मालिका आपल्याला सर्व बाजूनी पूर्ण करून घ्यायची आहे. तर या फांद्यांवरतीच आपण छोटी छोटी अशी व्हाईट कलरनेच पाने सुद्धा काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण फांद्यांवरती पाने सुद्धा काढून घेतली आणि कळीमध्ये लाईट असा येलो आणि रेड कलर भरून घेणार आहोत. अगदी सुंदर असा लूक तयार होतोच. अगदीच आपले शुभ कलर यूज करून आपण रांगोळ्या काढत असतो. अगदी जास्त काही कलर वापरायची गरज नाही, तरी सुंदर अशी रांगोळी तयार होते. तर प्रत्येक पाकळींच्या वरतीच आपण 2-2 अशा छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्यात आणि मोठ्या रेषेवरती ग्रीन कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर रेषेच्या वरतीच पर्पल कलरचा डॉट दिला आणि छोट्या रेषेवरती सुद्धा आपण रेड कलरचा एक एक डॉट देऊन दोन्ही बाजूनी घेणार आहोत. तर बघू शकता सुंदर आणि सोपी अशी आपली ही डेली यूज रांगोळी तयार होते आणि एक नवीन डिझाईन सुद्धा आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. तर फायनल लुक तयार आहे. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर उद्या रविवार आहे, त्यानिमित्त आपण एक छोटीशी आणि सुंदर अशी खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता अगदी सोप्या सुंदर पद्धतीने काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण प्रथमतः एक पुठ्ठा कट करून घेतला आणि त्याच्या मदतीने एक चौकोन असा काढून घेणार आहोत. तर बरोबर मध्ये एक डॉट देऊन दोन्ही बाजूंना अर्धा राऊंड असा शेप बनवून घेतला. तर चौकोनामध्ये आपण येलो कलर भरून बरोबर मध्ये एक रेड कलरचा टिळा देऊन घेतला.
तर आपला खंडेरायांचा असा सोप्या पद्धतीने टिळा काढून दाखवलेला आहे. आणि बाजूलाच एक व्हाईट कलरचा डॉट देऊ बोटाच्या साहाय्याने सुंदर असं आपण व्हाईट कलरचेच फूल बनवून घेतले. तर काडीच्या साहाय्याने वरवर पाकळ्या आपण आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. फुलामध्ये सुद्धा एक रेड कलरचा बरोबरमध्ये डॉट दिला आणि फुलाच्याच वरती आपण एक फांदी सुद्धा काढून फांदीवरती छोटी छोटी अशी पाने काढून घेतलीत. तर ही मालिका आपल्याला दोन्ही बाजूनी पूर्ण करून घ्यायची आहे. तर वरच्या बाजूला एक छोटीशी कळी सुद्धा काढून घेतली. तर फुलावरती सुद्धा छोट्या छोट्या अशा 2-2 कळ्यांचा आकार बनवून घेणार आहोत. आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. आणि आपला संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर आपल्या राही रंगोळी चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण पानांमध्ये सुद्धा लाईट व्हाईट आणि ग्रीन कलर भरून घेतला. तर कळीसुद्धा येलो आणि रेड कलरने भरून घेतलेली आहे आणि टिळ्याच्याच वरती 4 डॉट देऊन एक छोटंसं फूल बनवून घेतले. तर बघू शकता तुम्हालाही रविवार निमित्त रांगोळी काढायची असेल तर एकदा ही रांगोळी नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता आपला फायनल लुक तयार झाला. धन्यवाद. बाय बाय.